सगळ्यांना नमस्कार. स्वागत आहे माझ्या नवीन चॅनल आणि माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये. मी नम्रता. आज मी बनवणार आहे पावट्याचा मसाले भात. ही आहे सातारी मसाले भात आणि साधी रेसिपी आहे. तर पहिले तांदूळ आणि पावटा मिक्स करून धुवून घेतले आहेत आणि कुकरमध्ये मी 1.5 चमचा तेल टाकून घेतले आहे आणि याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अख्खे खडा मसाले जे आपण काढून ठेवले ते त्याच्यात टाकायचे आहेत आणि हे चांगले भाजल्यानंतर याच्यामध्ये उभे फोड केलेले कांदे टाकायचे आहेत. ते कांदे टाकल्यानंतर ते कांदे चांगले लालसर परतून घ्यायचे आहे आणि ते कांदे परतल्यानंतर सातारी पद्धत आहे की लसूण आणि खोबरं जाडसर वाटून घ्यायचं आणि ते लसूण खोबरं त्यांच्या प्रत्येक भाजीमध्ये जाते आणि हे लसूण खोबरं मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर ही साताऱ्यांची सिक्रेट रेसिपी आहे की ते लसूण आणि खोबरं सगळ्यात वापरतात. तर लसूण खोबरं टाकल्यानंतर ते सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर होण्याची वाट बघायची आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहे आपल्या सातारी पद्धतीचा लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ. वर आपण काहीच टाकणार नाही, म्हणजे आम्ही तरी काहीच टाकत नाही, एक्स्ट्रा मसाला काहीच टाकत नाही. फक्त हेच घरगुती टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट तांदूळ आणि पावटा टाकायचा आहे धुवून घेतलेला. तो टाकल्यानंतर आपल्याला त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर त्याच्यात आपण पाणी ओतणार आहोत. साधं नॉर्मल पाणी ओतायचं आणि आपापल्या हिशोबाने ओतायचं की कसं तुम्हाला घट्ट म्हणजे सुटसुटीत हवा आहे भात की कसा हवा आहे त्या हिशोबाने. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली. कोथिंबीर टाकून त्याला थोडीशी उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तूप. म्हणजे मी रेसिपी बनवायला चालू केली आणि माझा गॅस संपत आला. नवीन स्टार्ट. तर उकळी आल्यानंतर त्यात 1 चमचा मी तूप टाकते. चव खूप छान येते आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि आपला भात तयार आहे. या पद्धतीने आपला भात झालेला आहे. साधी सोपी पद्धत. आणि आम्ही जेवून घेतलं. संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही जेवायला घेतलं. भात बघा किती सुटसुटीत छान झालेला आहे. म्हणजे या पद्धतीने आम्हाला आवडतो.